दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ किंवा नारळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करा. नफा हेच त्याचे सूत्र. अजून बऱ्याच गोष्टी आहे ज्या करण्यासारख्या आहे. घरामध्ये झाडू दरवाजाच्या मागे ठेवावा, समोर दिसेल असा ठेवू नये. घराचा मुख्य दरवाजा समोर ओळीने 3 किंवा 2 दरवाजे नसावेत. ब्रह्मस्थळाच्या मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागतो. घरामध्ये तुटलेली, फुटलेली, चीर पडलेली भांडी ठेवू नयेत. घराच्या आग्नेय दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये, त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही. कार किंवा टू व्हीलर पार्क करताना उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून पार्क करावी. कारमधील इंटेरियर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून या डार्क रंगाचे नसावेत. कारमधील इंटेरियर आणि सीट कव्हर व्हाईट, हाफ व्हाईट, हेवरी क्रीम या रंगाचे असावेत. घराच्या खिडक्या पूर्व आणि उत्तर दिशेला असाव्यात, म्हणजे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त घरामध्ये येतो. लक्ष्मी पूजनासाठी श्रीयंत्र, लक्ष्मीचा फोटो, टाक, नाणी, सोनं, चांदी, गजलक्ष्मी आणि कुबेर मूर्ती असे ठेवावे. घराला रंगरंगोटी करताना घराच्या दक्षिण व पश्चिम भिंतीला डार्क रंग संगती करू शकता. महिन्यातून 1 ते 2 वेळा घरामध्ये गोमूत्र सिंचन करावे. घरातील देवघर, बाथरूम किंवा टॉयलेटच्या बाजूला ठेवू नये. हॉल, किचनमध्ये बांबू ट्री लावल्याने तेथील नकारात्मक ऊर्जा कमी होते. घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा कलश ठेवावा, त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. बेडरूमच्या बाहेरील भिंतीवर चिरा पडू देऊ नये, त्यामुळे घरामधील अडचणी वाढू शकते. रामकृष्ण हरी.